शालेय राज्यस्तरीय कुराश कुस्ती स्पर्धेसाठी आत्मा मालिकच्या मल्लांची भव्य निवड, 4 सुवर्ण 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांची चमकदार कमाई। जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या मान्यतेनं जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क येथे पार पडलेल्या पुणे विभागीय शालेय कुराश कुस्ती स्पर्धेत आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील खेळाडूंनी अत्यंत दैदिप्यमान कामगिरी करत जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलं आहे। स्पर्धेत सहभागी झालेल्या या मल्लांनी जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करत एकूण 4 सुवर्ण 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकं पटकावत घवघवीत यश संपादन केलं आहे। पदक विजेत्या मल्लांमध्ये सुवर्ण पदक विजेते प्रसाद खरसे, सत्यम चौधरी, यश येळे, ओम ठाकूर यांचा समावेश आहे, तर रौप्य पदक विजेत्यांमध्ये मंगेश शिंदे, साई काकड यांचा समावेश आहे। कांस्य पदक विजेत्यांमध्ये शुभम नेमाडे, हर्षल मस्के, साई ठाकूर आणि कृष्णा कुंदडे यांनी यश मिळवलं आहे। या उल्लेखनीय यशामुळे आत्मा मालिकच्या सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची राज्यस्तरीय कुराश कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा 27 ते 28 नोव्हेंबर रोजी इंदापूर येथे संपन्न होणार आहे। विभागीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरीनंतर राज्यस्तरावर आपली चमक दाखवण्याची संधी मिळाल्यानं खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। या विद्यार्थ्यांना आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक NIS राष्ट्रीय कुस्ती कोच पंच माननीय गुरुवर्य भरत नायकल सर, आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच पैलवान विवेक नायकल सर, NIS कुस्ती कोच पैलवान अशोक पाटील सर, अक्षय डांगे सर यांच्या कुशल प्रशिक्षणामुळे ही उल्लेखनीय कामगिरी घडून आली आहे। या सर्व मल्लांना परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे कृपा आशीर्वाद लाभले असून विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाणचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्वच विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मा मालिकच्या मल्लांनी विभागीय स्तरावर मिळवलेलं हे यश निश्चितच कौतुकास पात्र आहे। आता राज्यस्तरीय स्पर्धेतही हेच मल्ल प्रभावी प्रदर्शन करून आणखीन गौरव मिळवतील अशी सर्वांकडून शुभेच्छा व्यक्त केली जात आहे। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे, कोकमठाण।